उद्या दुपारी 2 वाजता त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। या प्रस्थानापूर्वी संस्थांच्या माध्यमातून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। रथाच्या संदर्भामध्ये विशेष अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे। सीसीटीव्ही यंत्रणा त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे विद्युत रोषणाई सोबतच सजावट देखील केली जाईल। तत्पूर्वी या ठिकाणी राज ठाकरे हे देखील येणार आहे। या संस्थांच्या अध्यक्षा कांचनताई जगताप आपल्या सोबत आहे। ताई, काय नेमकं नियोजन करण्यात आलेलं आहे? किती वारकरी यामध्ये सहभागी होतील? रामकृष्ण हरी, उद्या ठीक दुपारी वाजता प्रस्थान होणार आहेत। तरी सुद्धा खूप जास्तीत जास्त ह्या वर्षी वारकरी वाढण्याची शक्यता आहे। कमीत कमी 30-35 हजार वारकरी या ठिकाणी असणार आहेत। आणखी किती वाढणार आहेत आपण उद्याच्या संख्येवर अवलंबून राहणार आहेत। पण जय्यत अशी तयारी संस्थांतर्फे करण्यात आलेली आहे। वारकऱ्यांचे खूप मोठं सहकार्य आहे। संपूर्ण विश्वस्त मंडळी देखील तयारीला लागलेली आहेत। या ठिकाणी मंडपाचं काम चालू आहे। सीसीटीव्ही कॅमेरे देखील आपण वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी देखील या ठिकाणी लावलेले आहेत आणि रथाच्या सुरक्षेसाठी देखील लावलेले आहेत। या रथावर एक वेगळं आहे की आम्ही तक्रार बॉक्स ठेवणार आहोत की ज्याही वारकऱ्याला चालता चालता एखादी कंप्लेंट असेल पण तो विश्वस्तापर्यंत पोहोचू शकत नाही, त्याच्यासाठी तो तिथे तो तक्रार नोंदणी करू शकतो आणि ती तक्रार आमच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। अशा प्रकारे ही अशी संपूर्ण तयारी झालेली आहे। मोबाईल टॉयलेट्स असतील, टँकर आहेत। कालच संपूर्ण चर्चा होऊन सगळी कामं व्यवस्थापक व्यवस्थेला लागलेली आहेत। अशा प्रकारे आमची तयारी झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक।